शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर अंबादास दानवेंनी आज पहिल्यांदाच चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली। चंद्रकांत खैरेंनी पुष्पगुच्छ देऊन दानवेंचं स्वागत केलं, तर दानवेंनी देखील शार आणि हार घालत खैरेंचा सन्मान करत आशीर्वाद घेतला। चंद्रकांत खैरेंना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही दानवेंनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आज पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवलेला आहे। दरम्यान संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी केवळ 3 दिवस शिल्लक आहेत। मात्र विरोधकांना अजूनही चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उमेदवार मिळत नाहीये, त्यांची उमेदवाराची घोषणा झाली नाही। दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी ओवेसी 2 दिवस इथे ठाण मांडून आहेत। आज त्यांच्या ग्रामीण भागामध्ये सभा देखील आहेत। याचा सगळ्याचा कसा परिणाम होईल का हे आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीचा प्रश्न आहे, मुस्लिमांचे जे धर्मगुरू आहेत त्यांची एक बैठक ओवेसींनी घेतली आणि इम्तियाज जलील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं। दिल्लीमध्ये जी एक बैठक झालेली आहे, त्या दिल्लीतल्या बैठकीमध्ये त्यांनी हे सांगितलं कि हम मोदी के खिलाफ हैं और मोदी के साथ में जो होंगे उनके खिलाफ रहेंगे और इसके लिए हम मोदी के खिलाफ जो भी है उनको हम वोटिंग करेंगे। आज इम्तियाज जलील हा मोदीच्या खिलाफ नाही, तो बी टीम वाला आहे, तर त्यामुळे त्यांचं काही होणार नाही। परंतु ही दिल्लीमध्ये जवळपास एक 6 महिन्यापूर्वी एक मोठी बैठक झाली, सगळे इमाम तिथे आले आणि त्यांनी हे नक्की केलेलं आहे की आपण आपल्या सगळ्यांना सांगून त्या ठिकाणी फतवा असेल, मस्जिदमध्ये बोलणं असं त्यांचं म्हणणं मला होतं आणि म्हणून मी या ठिकाणी तुमच्या नावाचा फतवा काढला जाईल। आमच्या नावाचा फतवा नाही, मोदींच्या विरोधात फतवा काढतात ते, तुम्हाला मतदान करा नाही, ते तुम्ही विरोधक आहेत ना। नाही, असं नाही म्हणणार ते, परंतु ते म्हणते की मोदी के खिलाफ जो भी है उनको अपन साथ देंगे, मोदी को साथ नहीं देंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।